Hello students, so let's start this lecture. तर लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कशी कॅल्क्युलेट करायची, पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा पार्ट आपण बघितलेला आहे. याचा आणखी एक एक्झाम्पल बघूया. ओके, सो दिस एक्झाम्पल इज 9.3 एक्झाम्पल फ्रॉम द DC पांडे. ओके, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू रोटेशनल ऍक्सिस इन फॉलोइंग फिगर्स. ओके, सो इथं दोन फिगर दिलेले आहेत आणि त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, so first diagram is like this. So there is a rod like this, and here there is a axis xx dash. x dash is the axis. ही axis होती MI calculate करायची आहे. Here there is a 4 kg mass, and here there is a 1 kg mass. हे 4 kg मास आणि 1 kg मास जे आहे ते एका रॉडवर आहेत आणि हा जो रॉड आहे तो मासलेस रॉड आहे. ओके, इट इज अ मासलेस रॉड. मासलेस रॉड म्हणजे काय असणार आहे, याची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार नाही. या रॉडला पण मास असतं तर त्याची पण मोमेंट ऑफ इनर्शिया इथं आली असती. ओके, सो याचे कोऑर्डिनेट जे दिलेले आहेत ते कसे दिलेले आहेत बघा. इथं 0 आहे, त्याच्यानंतर इथं 20 सेंटीमीटर आहे, इथं 70 सेंटीमीटर आहे आणि इथं 100 सेंटीमीटर आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड पासून हे डिस्टन्सेस दिलेले आहेत. डिस्टन्सेस फ्रॉम द लेफ्ट म्हणजे 0, 20, 70, 100. म्हणजे 0 हा रॉडचा लेफ्ट एंड आहे. त्याच्यानंतर लेफ्ट एंड पासून 20 सेंटीमीटरला 1 kg मास आहे. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर 70 सेंटीमीटरला काय आहे, 4 kg मास आहे आणि 100 सेंटीमीटरला ऍक्सिस आहे. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे. आता हे दोन पार्टिकल आहेत असं आपण कन्सिडर करणार आहे. 1 kg आणि 4 kg हे दोन पार्टिकल आहेत आणि पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr². तर इथं आपल्याला मास आणि डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस माहिती पाहिजे. आता 4 kgचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस किती येणार बघा. 4 kgचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस, तर 4 kg मास 70 ला आहे आणि ऍक्सिस 100 ला आहे. त्याच्यामुळे हे डिस्टन्स येणार आहे 100 मायनस 70 दॅट इज 30. 70 पासून 100 पर्यंतचं डिस्टन्स 30 येणार. आणि त्याचबरोबर हे 20 ला आहे आणि ऍक्सिस 100 ला आहे, म्हणजे 20 to 100चं डिस्टन्स हे किती येणार आहे, दॅट इज 80 सेंटीमीटर येणार आहे. सो आता इथं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x डॅश इज काय होणार आहे, I इज इक्वल टू दोनच मासेस आहेत त्याच्यामुळे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरूया. सो m1 मास म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 kg मास आणि 1 kgचं डिस्टन्स किती आहे, 80 सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचा मीटर मध्ये लिहायला पाहिजे. 80 सेंटीमीटर म्हणजे 0.8 मीटर असणार आहे, याचा स्क्वेअर प्लस m2 मास म्हणजे आहे 4 kg मास आणि याचं डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर याचा स्क्वेअर. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 1 इंटू 0.8 चा स्क्वेअर म्हणजे 0.64 होणार, प्लस 4 इंटू 0.3 चा स्क्वेअर म्हणजे 0.09 येणार. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 0.64 प्लस 4 न 9 ला मल्टिप्लाय केलं तर 0.36 होणार. सो मोमेंट ऑफ इनर्शिया 0.64 प्लस 0.36 दॅट इज एक्झॅक्टली 1 येणार आहे. युनिट येणार आहे kg इंटू मीटर स्क्वेअर. kg मीटर स्क्वेअर इज द आन्सर. ओके, तर या पद्धतीने हा एक प्रॉब्लेम आहे. याच्यानंतर इथं आणखी एक डायग्राम आहे, त्याची देखील मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करूया. नेक्स्ट डायग्राम कशी आहे बघा. देयर इज अ ऍक्सिस x dash once again, and in this case there is a horizontal axis now. आणि या ऍक्सिस भोवतीच पुन्हा एकदा काय करायचे आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे x डॅश भोवती. ओके, आणि हा y ऍक्सिस आहे, दिस इज व्हर्टिकल y ऍक्सिस. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण या सिंबलच्या साइनने डिनोट करू शकतो. ओके, तर इथं देखील ऍक्सिस हा असणार आहे.
तर याच्यामध्ये आता 3 मासेस आहेत. पहिला आहे 4 kg मास. हियर देर इज अ 4 kg पार्टिकल. याचे कोऑर्डिनेट आहेत 0.3. आता इथे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, 0 पॉइंट नाहीये, 0,3 दिले. त्याच्यानंतर इथं खाली आहे 2 kgचा पार्टिकल आणि याचे कोऑर्डिनेट दिलेत 0-2. आणि इकडे खाली त्याच्याही खाली 3 kgचा आणखी एक पार्टिकल आहे आणि याचे कोऑर्डिनेट दिलेत 0-4. ओके. आता कोऑर्डिनेट बघा 0-3, 0-2, 0-4 असे कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हे सगळे मासेस वाय ऍक्सिस वर आहेत. वाय ऍक्सिस वर म्हणजे हा कदाचित ओरिजिन असणार आहे, म्हणजे हा 0-0 असणार आहे. 0-0. ओके. सो दिस इज अ हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस, दिस इज व्हर्टिकल वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय जिथे इंटरसेक्ट करतात ना त्याला काय म्हणायचं, ओरिजिन म्हणायचं. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0-0 असतात आणि वाय ऍक्सिस वर आपण जर मासेस ठेवले तर एक्स. आता नेक्स्ट डायग्राम कशी दिली बघा पुन्हा एकदा. नेक्स्ट डायग्राम. तर याच्यामध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स डॅश या ऍक्सिस होते आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. ओके. एक्स डॅश म्हणजे हा ऍक्च्युली हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आहे आणि सगळे मासेस जे आहेत ते वाय ऍक्सिस वर ठेवलेले आहेत. ठीक आहे. आणि इन्फॉर्मेशन कशी दिली बघा, 4 kgचा जो मास आहे तो कुठं आहे, 0.3 या कोऑर्डिनेट्सला आहे. 0,3 आहे, 0.3 नव्हे, 0,3. म्हणजे एक्स ऍक्सिस वर 0 ला आणि वाय ऍक्सिस वर 3 ला. त्याच्यानंतर हा 0-0 पॉईंट असणार आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला काय म्हणतो आपण, 0-0. त्याच्यानंतर 2 kgचा मास जो आहे तो कुठं आहे बघा, 0-2 ला आहे. 0-2 हे कोऑर्डिनेट आहे. आणि 3 kgचा जो मास आहे ना तो 0-4 ला आहे. म्हणजे सगळे मासेस थोडक्यात काय केलेले आहेत, वाय ऍक्सिस वर ठेवलेले आहेत. आता एम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, m1r1² प्लस m2r2² प्लस m3r3². मासेस तर दिलेलेच आहेत, फक्त आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत. आता डिस्टन्सेस बघा, 4 kgचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून हे एवढं डिस्टन्स येणार, एवढं डिस्टन्स येणार आहे. आणि हे डिस्टन्स किती येणार बघा, 0-0 to 0-3 म्हणजे हे 3 डिस्टन्स येणार आहे. म्हणजे वाय ऍक्सिस वर 3 ला आहे ना तो 3 येणार. त्याच्यानंतर 2 kgचा जो पार्टिकल आहे, 2 kgचा पार्टिकल, याचं डिस्टन्स बघा 0-0 पासून 0-2 पर्यंत, म्हणजे थोडक्यात डिस्टन्स येणार आहे 2. लक्षात येत आहे. म्हणजे हे डिस्टन्स काढण्यासाठी दोन कोऑर्डिनेटचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 0-0 मायनस 0-3 मायनस 0-0 केलं तर काय येणार, 0-3 येणार ना. ओके. त्याच्यानंतर 0-0 मायनस 0-2 केलं तर हे 2 येणार आहे. आणि त्याचबरोबर 3 kgचं डिस्टन्स मी इथं असं दाखवतो ऍक्सिस पासूनचं 3 kgचं डिस्टन्स. ओके. ओरिजिन पासून 0-4 पर्यंत काय येणार आहे, 4 डिस्टन्स येणार आहे. ओके. तर हे आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचा आहे. डिस्टन्स म्हणजे पॉझिटिव्ह फक्त घ्यायचं आहे आणि निगेटिव्ह जरी तुम्ही घेतला तरी नंतर स्क्वेअर केल्यानंतर ते पॉझिटिव्हच होणार आहे. त्याच्यामुळे मायनस साईन तिथं घ्यायची काही गरज नाही. ओके. सो ऍक्सिस पासून प्रत्येक पार्टिकलची अगोदर डिस्टन्सेस तुम्ही काढायचे आणि डिस्टन्सेस काढल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज m1r1² प्लस m2r2² प्लस m3r3² येणार. सो m1 किती आहे 4 आणि डिस्टन्स किती आहे 3 याचा स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर m2 किती आहे, दॅट इज 2 kg आणि डिस्टन्स आहे 2 चा स्क्वेअर प्लस m3 किती आहे 3 kg आहे आणि डिस्टन्स किती ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून आहे 4 याचा स्क्वेअर. सो 4 into 9 प्लस 2 into 4 प्लस 3 into 16 म्हणजे 36 प्लस 8 प्लस 48 म्हणजे टोटल किती होणार बघा, 36 प्लस 8 म्हणजे काय होणार आहे 44 प्लस 48 म्हणजे किती होणार आहे 92 kg मीटर स्क्वेअर हे आन्सर येणार आहे. सो दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं का बघा. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघतोय, दॅट इज रेडियस ऑफ
गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन ज्याला आपण के न डिनोट करतो, रेडियस ऑफ गायरेशन. आता हे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं, एखाद्या बॉडीला पॉइंट मास मध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रकार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बॉडी आणि पॉइंट मास याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. पॉइंट मास म्हणजे ज्याला मास असतं परंतु व्हॉल्यूम किंवा साईज वगैरे अजिबात नसते, त्याला पॉइंट मास असं म्हणतो, किंवा त्याला जस्ट अ पार्टिकल असं आपण म्हणतो. आणि बॉडी म्हणजे काय असणार आहे, त्याला व्हॉल्यूम असणार आहे आणि त्याला काय असणार आहे, मास असणार आहे. मास असणार आणि व्हॉल्यूम असणार आहे. ओके. म्हणजे पार्टिकल, पॉइंट मास म्हणजे सिंगल पार्टिकल असतो, तर बॉडी म्हणजे काय असतं, कलेक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल असतं. तर रेडियस ऑफ गायरेशन आपण कुणाचं काढतो, रेडियस ऑफ गायरेशन एखाद्या बॉडीची काढतो. आता रेडियस ऑफ गायरेशन आपण कशी काढतोय लक्षात घ्या. आता सपोज ही एक बॉडी आहे, याचं मास एम आहे अँड सपोज हा एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, बॉडीमधून पास होणारा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. आता या ऍक्सिस भोवती या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज किती आहे, आय आहे, बरोबर. आता एखादी बॉडी म्हटलं की त्याला मास पण असणार आहे, आणि मास असलं तर एका पर्टिक्युलर ऍक्सिस भोवती त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया देखील असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर पहिली गोष्ट म्हणजे ही एक बॉडी आहे ज्याचं मास एम आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती आय इतके आहे. आता काय करूया बघा, पुन्हा एकदा तो ऍक्सिस घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, बॉडीच्या मास इतका, ओके, किंवा बॉडीच्या मासचा एक पार्टिकल घ्यायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आता बॉडी ऐवजी काय घेणार आहे आपण, एम मासचा एक पार्टिकल घेणार. आता मला सांगा, जर पार्टिकल ऍक्सिसवर ठेवला, पार्टिकल ऍक्सिसवरच ठेवला तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार, एम मासचा पार्टिकल ऍक्सिसवर ठेवला तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार, 0 येणार. बरोबर आहे ना, 0 येणार. कारण ऍक्सिसवर ठेवल्यावर मोमेंट ऑफ म्हणजे डिस्टन्स क्रिएट होत नाही, आणि डिस्टन्स क्रिएट होत नसल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार. आता हा पार्टिकल ऍक्सिस पासून स्लोली काय करतो, मी बाहेर 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 नेतो. स्लोली बाहेर नेल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होत जाणार सांगा, तो पार्टिकल ऍक्सिस पासून स्लोली बाहेर नेला, एम आय काय होणार, इन्क्रीज होत जाणार आहे, बरोबर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होत जाऊन कधीतरी या बॉडीची जेवढी मोमेंट ऑफ इनर्शिया होती ना, तेवढीच काय होणार आहे, पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया होणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे ऍक्सिस वरून एम मासच्या पार्टिकलला कंटिन्युअसली बाहेर न्यायचं आहे. बाहेर नेल्यानंतर काय होणार आहे, एका पर्टिक्युलर डिस्टन्सला गेल्यानंतर, एका पर्टिक्युलर डिस्टन्सला गेल्यानंतर त्या पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी होणार. जे त्याच्यापेक्षा बाहेर ठेवला तर पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियापेक्षा जास्त होणार. ओके. त्याच्यापेक्षा आत ठेवला तर पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार. म्हणजे एक कुठेतरी पोझिशन अशी असणार आहे की ज्यावेळी पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया सेम होणार आहे. ओके. त्यावेळेचं जे पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे ना, त्यालाच काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. म्हणजे या बॉडीला आपण पार्टिकल मास जर कन्सिडर केलं तर ते ऍक्सिस पासून किती डिस्टन्सला ठेवल्यानंतर तेवढीच मोमेंट ऑफ इनर्शिया तयार होणार. ते जे डिस्टन्स आहे ना, त्यालाच, त्या डिस्टन्सलाच काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणायचं. ओके. सो रेडियस ऑफ गायरेशन मध्ये काय करतोय आपण, बॉडीला पार्टिकल कन्सिडर करतोय आणि त्या पार्टिकलला काय करायचं, ऍक्सिस पासून दूरवर ठेवायचं. कुठे ठेवायचं, जेणेकरून बॉडी एवढी सेम आहे पार्टिकलला मिळाली पाहिजे. आणि त्यावेळेचं जे डिस्टन्स आहे त्याला रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणायचं. ओके. सो रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय येणार बघा, इट इज डिफाइंड ॲज डिस्टन्स. बघा, रेडियस ऑफ गायरेशन के म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे, ते लक्षात घ्या. डिस्टन्स बिटवीन, ओके, डिस्टन्स बिटवीन कशामधलं डिस्टन्स आहे, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पार्टिकल. डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉइंट, ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट म्हणूया. डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट, ज्या पॉइंट जवळ काय करणार, अँड ए पॉइंट ऍट विच होल मास, त्या पॉइंटला काय करणार आहे आपण, होल मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं ऍझ्युम करणार आहे. ऍट विच होल मास ऑफ बॉडी
is supposed to be concentrated. Supposed to be concentrated so as to possess same moment of inertia. Same moment of inertia. अशी ही याची डेफिनेशन आहे. बोर्ड एक्झामला काही वेळेला रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन विचारले जाते. या पद्धतीने ही डेफिनेशन आहे. ओके, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे थोडक्यात डिस्टन्स आहे. कुठलं डिस्टन्स आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉइंट यांच्यामधलं डिस्टन्स आहे. त्या पॉइंट जवळ काय करणार आहे? होल मास ऑफ द बॉडी, म्हणजे त्या बॉडीच्या मास एवढ्या मासचा पार्टिकल ठेवणार आहे, जेणेकरून काय होईल? सो एज टू पजेस सेम मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढीच आली पाहिजे. पुन्हा एकदा रेडियस ऑफ गायरेशनचं एक्सप्लेनेशन देतो. रेडियस ऑफ गायरेशनचं एक्सप्लेनेशन कसं येणार बघा. सपोज एक एम मासची बॉडी आहे आणि एका ऍक्सिस भोवती त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आय एवढी आहे. ठीक आहे. आता काय करायचं? त्या बॉडीच्या मास एवढाच काय करायचा? पार्टिकल घ्यायचा, एम मासचा पार्टिकल, आणि तो एम मासचा पार्टिकल ऍक्सिस पासून कंटिन्युअसली दूर 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 न्यायचा, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत वाढत जाईल. आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला काय होणार आहे? पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी होणार. एका पर्टिक्युलर पॉइंटला गेल्यावर काय होणार? बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया सेम होणार आहे. ठीक आहे. आणि दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया सेम झाल्यानंतर ते जे ऍक्सिस आणि पार्टिकल यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ना, त्याला काय म्हणतो आपण? रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. तर अशा पद्धतीने ही रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन आहे. आता हे रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट का करायचं, किंवा रेडियस ऑफ गायरेशन वरून आपल्याला काय समजणार आहे, म्हणजे त्याचं सिग्निफिकन्स काय आहे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर आपण काय करूया? फॉर्म्युला काढूया. बघा, इथं बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढी आहे तेवढीच पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सो पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा की इथे एक पार्टिकल आहे ना, ज्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? बॉडी एवढीच आहे, म्हणजे आय आहे. त्याचं मास एम आहे आणि डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस किती आहे? के आहे. म्हणजे आय इज इक्वल टू काय लिहिणार? एम इंटू के स्क्वेअर लिहिणार. नेहमीच आपला पार्टिकलच्या एम आयचा फॉर्म्युला. ओके, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आर ऐवजी इथं के आहे. सो आय इज इक्वल टू एम इंटू के स्क्वेअर. त्याच्यामुळे काय होणार बघा? के स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? आय बाय एम येणार. आणि देअरफॉर के इज इक्वल टू काय येणार आहे? अंडर रूट आय बाय एम. अंडर रूट आय बाय एम येणार. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला त्याच्या मासनं डिवाइड करावं लागेल आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. ओके, हा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला येणार आहे. के इज इक्वल टू अंडर रूट आय बाय एम. आणि याचं एस आय युनिट काय येणार बघा? एस आय युनिट, आता हे एक डिस्टन्सच आहे ना, रेडियस ऑफ गायरेशन इज अ डिस्टन्स, त्याच्यामुळे एस आय युनिट येणार आहे मीटर. आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा? डायमेन्शन इज m0 L1 T0. याचं डायमेन्शन येणार आहे. ओके, हा. आता याचं सिग्निफिकन्स काय आहे? इम्पॉर्टन्स काय? तर सिग्निफिकन्स काय सांगतं? तर ज्याची रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे, सॉरी हा, ज्याची रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे, ओके, तर रेडियस ऑफ गायरेशन जास्त असेल तर पार्टिकल ऍक्सिस पासून काय येणार आहे? दूर अंतरावर येणार. आणि रेडियस ऑफ गायरेशन कमी असेल तर तो पार्टिकल ऍक्सिसच्या जवळ येणार. म्हणजे याचाच मिनिंग काय होतो? रेडियस ऑफ गायरेशन त्या बॉडीच्या मासचं डिस्ट्रीब्युशन ऍक्सिस भोवती कसं आहे हे रिप्रेझेंट करतं. बघा हे काय लिहितोय? रेडियस ऑफ गायरेशन रिप्रेझेंट, रेडियस ऑफ गायरेशन represent radius of gyration represent distribution of mass of body about given axis.
म्हणजे गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती बॉडीचं मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे हे कोण रिप्रेझेंट करतं? रेडियस ऑफ गायरेशन रिप्रेझेंट करतं. ओके, म्हणजे याचाच दुसरा मिनिंग काय होतो लक्षात घ्या. याचा दुसरा मिनिंग असा होतो की जर रेडियस ऑफ गायरेशन कमी असेल तर त्याचा मिनिंग होणार आहे मास इज डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि रेडियस ऑफ गायरेशन एखाद्या बॉडीची जास्त असेल, जास्त येत असेल, तर त्याचा मिनिंग होणार आहे मास इज डिस्ट्रीब्युटेड. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे मास कुठं आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूरवर आहे. ओके, बघा, इफ radius of gyration of a body is less, radius of gyration of body is less, it means mass is distributed close to axis. ओके, मास जे आहे ते क्लोज टू ऍक्सिस डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार आहे. अँड वाईस वर्सा. बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही दुसरं वाईस वर्साचं पण सेंटेन्स लिहा. याच्या उलट म्हणजे काय? रेडियस ऑफ गायरेशन मोर असेल तर त्याचं मिनिंग काय होणार आहे? मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ऍक्सिस. तर या पद्धतीने हे रेडियस ऑफ गायरेशनचं सिग्निफिकन्स आहे. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन एखाद्या बॉडी, समजा दोन बॉडीची रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला दिलेली आहे, एकाची रेडियस ऑफ गायरेशन जास्त आणि दुसऱ्याची रेडियस ऑफ गायरेशन कमी आहे, तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? ज्याची रेडियस ऑफ गायरेशन जास्त, ओके, त्याचं मास ऍक्सिस पासून दूरवर डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. ओके, आणि ज्याची रेडियस ऑफ गायरेशन कमी, त्याचं मास ऍक्सिसच्या जवळ डिस्ट्रीब्यूट झालेला असणार आहे. ओके, ही रेडियस ऑफ गायरेशन कशावर डिपेंड असते हे पण महत्वाचं आहे. काही वेळेला अनेक वेळा एमसीक्यू मध्ये विचारलं जातं, ऑन विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑर डज नॉट डिपेंड. तर त्याच्यासाठी रेडियस ऑफ गायरेशन कशावर डिपेंड असते आणि कशावर डिपेंड नसते हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑन, त्याच्यामध्ये फर्स्ट रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑन फर्स्ट काय येणार आहे? दॅट इज पोझिशन ऑफ ऍक्सिस येणार आहे. पोझिशन ऑफ ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस कुठं आहे, म्हणजे ऍक्सिसची पोझिशन जर चेंज केली तर त्याच बॉडीची रेडियस ऑफ गायरेशन काय येते? डिफरंट येते. म्हणजे सेम बॉडी ऍक्सिस वेगळा घेतला तर रेडियस ऑफ गायरेशन वेगळे येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ऍक्सिस. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस भोवती मासचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, म्हणजे मास क्लोज ऍक्सिसच्या क्लोज आहे की मास जे आहे ते त्या बॉडीचं मास जे आहे ते ऍक्सिस पासून दूर आहे, त्याच्यावर रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड असते. त्याचबरोबर साईज अँड शेप ऑफ द बॉडी. साईज अँड शेप ऑफ बॉडी. ओके, म्हणजे बॉडीची साईज काय आहे आणि शेप काय, म्हणजे साईज म्हणजे काय? त्या बॉडीची रेडियस किती आहे किंवा लेंथ किती आहे याच्यावर डिपेंड असणार आहे. ओके, साईज म्हणजे रेडियस, लेंथ एटसेट्रा याच्यावर डिपेंड असणार आहे. आणि त्याचबरोबर शेप म्हणजे काय? तर ती रिंग शेप आहे का डिस्क शेप आहे, ओके, का स्पियर आहे, या म्हणजे रेडियस जरी सेम असली तरी, समजा सेम रेडियसची रिंग आहे आणि सेम रेडियसची डिस्क पण आहे, सेम रेडियसचा स्पियर आहे, तर रेडियस ऑफ गायरेशन सगळ्यांची सेम येते का? नाही, तर डिफरंट येते. ठीक आहे, तर पोझिशन ऑफ ऍक्सिस, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट ऍक्सिस, साईज अँड शेप ऑफ द बॉडी याच्यावर काय असते? रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड असते. आता याच्यामध्ये परत मी क्वेश्चन असा विचारला की रेडियस ऑफ गायरेशन ही मासवर डिपेंड असते का? मासवर डिपेंड असते का? तर रेडियस ऑफ गायरेशन मासवर डिपेंडंट नसते. रेडियस ऑफ गायरेशन इज इंडिपेंडंट ऑफ मास. हे महत्वाचं, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जरी मास येत असला तरी मासवर रेडियस ऑफ गायरेशन डिपेंडंट नसते. ओके, कारण याचं रिझन असं आहे कारण आय मध्ये परत मास येणार आहे
आयचा काहीतरी फॉर्म्युला असेल ना मोमेंट ऑफ इनर्शिया. आय कॅल्क्युलेट करताना तिथं न्यूमरेटरला मास येणार की, आणि मास डिवायडेड बाय मास कॅन्सल होते आणि फॉर्म्युल्यामध्ये मास कुठे येतच नाही. ओके, तर हा एक नोट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. रेडियस ऑफ गायरेशन डझंट डिपेंड किंवा इंडिपेंडंट ऑफ मास किंवा ऑन मास, मासवर डिपेंडंट नसते. आता पुढे रेडियस ऑफ गायरेशनचे अनेक फॉर्म्युले पण आहेत, आणि ते फॉर्म्युले बघून तुम्हाला लक्षात येईल की मास डबल केलं, ट्रिपल केलं, कितीही मास केलं आणि रेडियस वगैरे तेवढीच राहत असेल तर रेडियस ऑफ गायरेशन चेंज होत नाही. ओके, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे त्या बॉडीची रेडियस तेवढीच ठेवली आणि मास कितीही चेंज केलं तर रेडियस ऑफ गायरेशन मात्र तेवढीच राहते. सो रेडियस ऑफ गायरेशन मासवर डिपेंडंट नसते. पाहिजे तर इथे एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला आणखी थोडंसं क्लिअर होईल. ओके, आता पुढे आपण फॉर्म्युला बघणार आहे की रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग जे आहे त्याचा फॉर्म्युला काय बघा. रिंगच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे दॅट इज इक्वल टू रेडियस ऑफ द रिंग, किंवा डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ द डिस्क डिवायडेड बाय √2. हे फॉर्म्युले पुढे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंगचा फॉर्म्युला इक्वल टू रेडियस ऑफ द रिंग, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्कचा फॉर्म्युला आहे r/2. आता सपोज दोन रिंग आहेत, दोघांचे रेडियस तेवढ्याच आहेत परंतु मास डिफरंट आहे. म्हणजे एक कदाचित वुडन रिंग असेल, लाकडी रिंग असणार आहे, आणि सपोज दुसरी काय आहे आयर्नची रिंग असेल. दोघांची रेडियस तेवढीच परंतु आयर्न थोडंसं हेवी असतं ना, त्याच्यामुळे त्याचा मास जास्त येणार आहे. म्हणजे दोन रिंग असतील, दोघांच्या रेडियस तेवढेच असतील आणि मास मात्र कमी जास्त असतील तर रेडियस ऑफ गायरेशन काय येणार, आरच येणार ना. ते काय मासवर डिपेंड नसते. म्हणजे मास कितीही कमी जास्त केलं तरी रेडियस ऑफ गायरेशन मात्र चेंज होत नाही जोपर्यंत तुम्ही त्याची रेडियस चेंज करत नाही तोपर्यंत. तर या पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशन मासवर डिपेंडंट नसते. आता रेडियस ऑफ गायरेशनचा आणखी एक फॉर्म्युला बघूया. ओके, बघा, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ n इक्वल मास पार्टिकल्स about an axis having distances म्हणजे perpendicular distances r1, r2, r3 up to rn respectively. ओके, बघा, इथे एक ऍक्सिस आहे आणि या ऍक्सिस भोवती n पार्टिकल्स आहेत. किती पार्टिकल आहेत, n पार्टिकल आहेत, आणि ते सगळे इक्वल मासचे पार्टिकल आहेत. म्हणजे m मासचा पार्टिकल पहिला पार्टिकल r1 डिस्टन्सला आहे, त्याच्यानंतर m मासचा दुसरा पार्टिकल आहे तो r2 डिस्टन्सला आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा तेवढ्याच मासचा पार्टिकल r3 डिस्टन्सला आहे. म्हणजे इक्वल मासचे पार्टिकल या ऍक्सिस भोवती सपोज फिरतायत. ओके, आणि या पद्धतीनं इक्वल मासचे n पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्सेस या पद्धतीने आहेत. तर याची रेडियस ऑफ गायरेशन किती येणार. आता मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढणार, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अँड सो ऑन करणार ना. म्हणजे काय होणार आहे, m इंटू r1 स्क्वेअर प्लस m इंटू r2 स्क्वेअर प्लस m इंटू r3 स्क्वेअर अप टू काय येणार आहे m इंटू rn स्क्वेअर येणार. ही झाली मोमेंट ऑफ इनर्शिया. मग रेडियस ऑफ गायरेशन कसं काढतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू √I/m असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय मास. सो रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल टू √I किती घेणार आहे, m r1 स्क्वेअर प्लस m r2 स्क्वेअर प्लस m r3 स्क्वेअर अप टू m rn स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय टोटल मास. टोटल मास किती येणार आहे, एका पार्टिकलचा मास m आहे आणि असे किती आहेत, n इक्वल मासेस आहेत. सो n m येणार आहे. आता m न न्यूमरेटरला कम्प्लिटली डिवाइड केलं तर k चा फायनल फॉर्म्युला आपला काय येणार बघा,
याचा फायनल फॉर्म्युला या पद्धतीने येणार आहे. अंडर रूट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर अप टू काय येणार हे RN स्क्वेअर डिवायडेड बाय n येणार. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर अप टू RN स्क्वेअर डिवायडेड बाय n. लक्षात आलं? म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा हा देखील फॉर्म्युला येतो, पण कधी n पार्टिकल पाहिजेत आणि इक्वल मासचे सगळे पार्टिकल असतील तर हा फॉर्म्युला येणार. इक्वल मासचे पार्टिकल असले तर. ओके, सो के चा फॉर्म्युला येणार अंडर रूट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर अप टू RN स्क्वेअर डिवायडेड बाय n. आणि स्क्वेअर रूट ऑफ हे लक्षात घ्या, ही जी टर्म आहे ना, या टर्मला आणखी एक स्पेसिफिक नाव आहे. काय स्पेसिफिक नाव आहे? इथं काय केलंय, सगळ्या डिस्टन्सेसचा स्क्वेअर केलाय आणि त्याला n ने डिवाइड केलंय. म्हणजे इथं काय केलंय, स्क्वेअरचा ऍव्हरेज काढलंय. स्क्वेअरचा ऍव्हरेज, त्याच्यामुळे काय होणार, स्क्वेअरचा ऍव्हरेज म्हणजे मीन स्क्वेअर म्हणणार, मीन स्क्वेअर, आणि त्याचा रूट पण आहे, सो रूट मीन स्क्वेअर. त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, के इज इक्वल टू काय आहे, रूट ऑफ मीन स्क्वेअर आहे. मीन स्क्वेअर्स ऑफ डिस्टन्सेस, असं आपण स्पेसिफिक वर्ड वापरू शकतो. रूट मीन स्क्वेअर डिस्टन्स असं पण म्हणू शकतो. रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं, रूट मीन स्क्वेअर डिस्टन्स असं आपण म्हणू शकतो शॉर्ट मध्ये. रूट मीन स्क्वेअर डिस्टन्स ऑफ ऑल पार्टिकल्स, ओके. ऑल पार्टिकल्स फ्रॉम ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट I बाय m. ओके, सो रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू अंडर रूट I बाय m हा बेसिक फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यानंतर n पार्टिकल असतील आणि सगळे इक्वल मासचे असतील तरच रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं, रूट मीन स्क्वेअर डिस्टन्स असतं ऑफ ऑल पार्टिकल्स फ्रॉम द ऍक्सिस असतं. ओके, याचे दोन क्वेश्चन आपण बघूया. रेडियस ऑफ गायरेशनचे क्वेश्चन कसं आहे बघा, अ फील ऑफ मास 8 kg, फील ऑफ मास 8 kilogram, 8 kg has moment of inertia has mi 0.5 kg meter square. Determine radius of gyration. Calculate radius of gyration. रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा इथं मास दिलेला आहे 8 kg आणि मोमेंट ऑफ इनर्शिया दिले 0.5 kg मीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे रेडियस ऑफ गायरेशन येणार आहे अंडर रूट I बाय m. सो अंडर रूट I म्हणजे 0.5 डिवायडेड बाय 8, म्हणजे अंडर रूट काय होणार बघा, 0 किती होणार हे 0.5 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे 2 डिनॉमिनेटर जाणार, 8 ला मल्टिप्लाय होणार 1/16, म्हणजे 1 बाय स्क्वेअर रूट काढल्यावर 1/4 होणार. सो रेडियस ऑफ गायरेशन आहे 1/4 म्हणजे 0.25 मीटर. सो दिस इज द आन्सर, 0.25 मीटर किंवा 25 सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो. Let's see one more example. The moment of inertia of solid cylinder the moment of inertia of solid cylinder is mr square by 2.
एम आर स्क्वेअर बाय 2. एका सॉलिड सिलेंडरचे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इथे दिलाय एम आर स्क्वेअर बाय 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा खूप सिंपल एक्झाम्पल आहे. रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे? दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय मास येणार. ओके, सो अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शिया किती? एम आर स्क्वेअर बाय 2 डिवाइडेड बाय एम कॅन्सल होणार इथं. आणि रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय येणार बघा, के इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर बाय 2 राहणार. सो रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय रूट 2. सो रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला येणार आहे आर बाय रूट 2 फॉर द सॉलिड सिलेंडर. जर सॉलिड सिलेंडरची मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 2 असेल तर रेडियस ऑफ गायरेशन आर बाय 2 येते. म्हणजे इथं कुठेही मास येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन मासवर डिपेंडंट नसते, इट इज इंडिपेंडंट ऑफ मास. ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा आणखी एक आपण कन्सेप्ट बघूया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा आणखी एक फॉर्म्युला कसा येणार बघा. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. रेडियस ऑफ गायरेशन नव्हे, परत एम आय मध्येच आपण येतोय. इफ टू मासेस, किंवा टू ऐवजी ही टू चा फॉर्म्युला नंबर ऑफ पार्टिकल्सला देखील आपण यूज करू शकतोय. इफ टू मासेस m1 and m2 are placed, two masses m1 and m2 are placed at positions, या पोझिशनचे कोऑर्डिनेट दिलेत x1 y1 z1 and x2 y2 z2 रिस्पेक्टिव्हली. ओके, सो दोन मासेस आहेत m1 m2 त्यांचं मास आहे आणि ते x1 y1 z1 आणि x2 y2 z2 या पोझिशनला ठेवलेले आहेत. देन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x axis, y axis and z axis विचारलं. डायरेक्टली XYZ ऍक्सिस होती MI विचारली तर कसे येणार बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस म्हणजे काय येणार आहे, पहिलं मास m1. आता m1 मासचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती येणार आहे, तर अंडर रूट y1 स्क्वेअर प्लस z1 स्क्वेअर येणार. हे डिस्टन्स येणार, त्याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे, y1 स्क्वेअर प्लस z1 स्क्वेअर येणार आहे. ओके, प्लस सेकंड पार्टिकल जो आहे तो m2 मासचा आहे आणि त्याचं डिस्टन्स, त्याची पोझिशन x2 y2 z2 आहे ना, तर एक्स ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स किती येणार आहे, अंडर रूट y2 स्क्वेअर प्लस z2 स्क्वेअर येणार आहे आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर mr स्क्वेअर आपण करतो ना आपण, सो y2 स्क्वेअर प्लस z2 स्क्वेअर. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिस किती येणार बघा, फॉर्म्युला येणार m1 इंटू x1 स्क्वेअर प्लस z1 स्क्वेअर प्लस m2 इंटू x2 स्क्वेअर प्लस z2 स्क्वेअर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ऍक्सिस येणार आहे m1 इंटू y1 स्क्वेअर प्लस z1 स्क्वेअर प्लस m2 इंटू y2 स्क्वेअर प्लस z2 स्क्वेअर. आता हे फॉर्म्युले बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर y आणि z कोऑर्डिनेट घ्यायचे फक्त. y ऍक्सिस भोवती mi काढायचे असेल तर x आणि z कोऑर्डिनेट घ्यायचे आणि z ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर झेड कोऑर्डिनेट सोडून द्यायचा. ओके, आणि x आणि y फक्त घ्यायचं. सॉरी इथं मिस्टेक झाली. झेड ऍक्सिस भोवती काढायचं असेल तर काय करावं लागेल, x आणि y फक्त घ्यावं लागेल. दॅट इज x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर आणि m2 इंटू x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर येणार आहे.
ओके, म्हणजे पार्टिकलच्या पोझिशन्स आणि कोऑर्डिनेट जर दिलेले असतील तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे लक्षात आलं का? एक्स ऍक्सिस भोवती काढायचं असेल तर वाय झेड कोऑर्डिनेट फक्त कन्सिडर करायचे, वाय ऍक्सिस भोवती काढायचं असेल तर एक्स झेड, आणि झेड ऍक्सिस भोवती काढायचं असेल तर एक्स वाय कोऑर्डिनेट फक्त लक्षात ठेवायचे. ओके, म्हणजे त्याच्यावरून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस कॅल्क्युलेट करू शकताय. तर हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, हा लक्षात ठेवा.